बालमानसशास्त्रामध्ये वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही शास्त्रीय आहेत, काही अशास्त्रीय. या शास्त्रीयमधलीच एक प्रायोगिक पद्धत आहे एक्सपेरिमेंटल. जेव्हा जर्मनीमध्ये लिप्झिग इथं विल्यम वुंड यांनी पहिल्यांदा मानसशास्त्रीय लॅब काढली होती, प्रयोगशाळा, तेव्हापासून या प्रसिद्धीला खूप हवा झाली. पण याच्यावर प्रश्न विचारला आणि विचारलं की या बाबतीत अयोग्य काय, लक्षात असू द्या, अयोग्य विचारलंय की या पद्धतीत पूर्वनियोजित वर्तनाचे वस्तुनिष्ठ निरीक्षण केले जाते का? ऑब्व्हियस आहे. प्रायोगिक आहे, म्हणजे प्रयोग आहे. याला प्रयोज्य असे म्हणतो आपण. प्रयोगामध्ये आपलं टार्गेट निश्चित असतं ना की काय करायचं आहे, आणि त्यामुळं पूर्वनियोजन महत्त्वाचं आहे. तो पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं, या पद्धतीत किमान 2 व्यक्तींची गरज असते. मी प्रयोग करतोय मानसशास्त्राचा, एक व्यक्ती दुसऱ्याच करतोय, एवढं लॉजिक तर होऊ शकता. म्हणजे कमीत कमी 2 जण आहेत. जर एकटाच असता तर हे आत्मनिरीक्षणाची अशास्त्रीय पद्धत झाली असती. त्यामुळे कमीत कमी 2 लोक लागणार आहेत. म्हणून हे पण बरोबर आहे. प्रयोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. इथं कीवर्ड आहे आपल्याकडं, महत्त्वाचा शब्द आहे तो अनावश्यक. आता अनावश्यक कसं म्हणता येईल? कारण कोणताही प्रयोग करताना तो कंट्रोलमध्ये असायला पाहिजे ना. जर प्रयोग कंट्रोलमध्ये नसेल तर गेम होईल. केमिस्ट्रीत, रसायनशास्त्रात शिकलो आहे ते आपण की कोणत्याही प्रयोगामध्ये सगळी परिस्थिती नियंत्रणात राहणं हे आवश्यक आहे. आणि त्यामुळं हे वाक्य चुकतं, अयोग्य आहे, आणि त्यामुळं उत्तरसुद्धा आपलं हेच असणार आहे. आणि दुसरं ऑब्व्हियस आहे, लॅब आहे, मानसशास्त्राची आहे, तर प्राणी मात्रावरच करता येईल.